मॅनिफेस्टेशन म्हणून एक प्रकार असतो. तर आपण एखाद्या गोष्टीविषयी काही आपण विचार करत राहिलो की हे आपल्या आयुष्यात होईल, तर ते काही काळाने होतं का, हा मुळात प्रश्न आहे. आणि मॅनिफेस्टेशन खरंच किती आपल्या हिंदू धर्मात आणि आपल्या कल्चरमध्ये किती खरंच त्याचं किती महत्त्व आहे. मॅनिफेस्टेशन्स आहेत की आपण एखादी गोष्ट एक सतत डोक्यात ठेवली की बाबा मला ही गोष्ट मला पाहिजे, ती गोष्ट मला पाहिजे, तर होते. आता अजून एक अनुभव सांगेन की मी एका ठिकाणी गेलेलो, तर तिथे ते एक मॅडम होत्या, तर त्यांनी आम्हाला गोष्ट सहज सांगितली की तेव्हा त्यांच्याकडे मोठं घर नव्हतं. आत्ता त्या 4 BHK मध्ये वर्सोवा साईडला वगैरे राहत आहेत. तर सांगत होत्या की जेव्हा त्या छोट्या घरात राहत होत्या, तर तेव्हा एका ठिकाणी त्या नवरात्रीमध्ये गेलेल्या त्यांच्या मैत्रिणीकडे देवीसाठीची पूजा, होम वगैरे असं काहीतरी पूजा होती. तर त्या तिथे गेलेल्या, तर तिथे त्यांनी एक छोटीशी मूर्ती दिली देवीची तिला, म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही गेलेलो, तर तिथे त्या बाईंना त्या जिच्या मैत्रीकडे गेल्या त्या मैत्रिणीने तिला ती एक गोष्ट मोठी छोटी एक मूर्ती दिली की ही गाडीमध्ये लाव. तर ती म्हणाली की माझ्याकडे गाडी नाही आहे. मग तेव्हा तिने स्वतःच असं ती म्हणाली की म्हणजे त्या सांगत होत्या की मी घरी आल्यानंतर मग देवीच्या हातात हे घेतला आणि मग देवीकडे मूर्तीकडे बघून हे केलं की आत्ता तर तुला त्यांनी मग गाडीत लाव म्हणून दिली, तर आज माझ्याकडे गाडीच नाही. तर मग मग कधी येतात जेव्हा गाडी येईल माझ्याकडे, आता तू तर आली आहेस, आता गाडी पण तूच घेऊन ये, तुला मी तिथे ठेवेन. आणि त्यांची पहिली गाडी होती. नॉर्मली लोकांच्या गाड्या होंडा सिटी किंवा वेगेनार वगैरे अशा असतात, तर त्या मॅडमची गाडी पहिली काहीतरी BMW होती. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे त्यांनी BMW नंतर गाडी चेंज केली, पण ते म्हणतात की ती मूर्ती दिलेली अजूनही आहे. त्यामुळे आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी होतात असं, की म्हणजे अजून एक हे होत होतं तिचं की ती दरवर्षी मग जायची तिथे त्या नवरात्रीच्या पूजेला. आणि असंच हे केलं की माझं घर छोटं आहे, मला पण अशी काहीतरी पूजा करायची आहे, आणि ही पूजा करायला तर माझ्याकडे जागा नाही आहे मोठी, एवढं छोटंसंच घर आहे, तर ह्या घरात मी कसं काय करू शकेन एवढं सगळं मॅनेज. पण मला जर हे करायचं आहे, पण जेव्हा माझं घर होईल तेव्हा मी 100% असं काहीतरी करेन. नंतर त्यांचं घर पण झालं आहे आता, आणि आत्ता त्यांनी नवरात्रीमध्ये ते कार्यक्रम पण केले. हे गोष्ट आहे की आपण काही ना काहीतरी गोष्टी मॅनिफेस्ट करतो आणि त्यातून त्या होतात पॉझिटिव्ह वे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.